नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अमोल वसंतराव पवार, अध्यापक, महाविद्यालय वडगाव मावळ येथील B.Ed प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. मी आज डिजिटल लेसन 105B ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक डिजिटल माध्यम झूम मीटिंग वापरून इयत्ता 8वीचा मी तुम्हाला ध्वनीचा घटक हा ध्वनीचा अभ्यास हा विषय हा पाठ शिकवणार आहे. ह्या पाठामध्ये अ, ह्या पाठामध्ये उपघटक आपल्याला आहेत. ध्वनी म्हणजे काय, ध्वनी तरंग, ध्वनीचा वेग, श्राव्य ध्वनी काय, अश्राव्य ध्वनी आणि श्राव्यता ध्वनी. ओके. सो आपण मागच्या इयत्तेमध्ये अ, ध्वनी ऊर्जा हा पाठ शिकलोय. तो कोणी मला सांगेल का तुमच्यापैकी की ध्वनी म्हणजे काय नेमकं? कोणी एखाद्याने अनम्यूट होऊन सांगू शकता मला? ध्वनी वस्तूंच्या कंपनांमुळे निर्माण होणारी ऊर्जा म्हणजे ध्वनी. ओके, अगदी बरोबर. ध्वनी म्हणजे जेव्हा एखादी वस्तू कंपन करते, तेव्हा त्या कंपनामुळे निर्माण होणारे तरंग आपल्या कानापर्यंत पोहोचतात आणि आपण त्याला ध्वनी असे म्हणतो. ठीक आहे. ध्वनीचे उदाहरण सांगू शकता कोणी? म्युझिक. ओके. संगीत. आपण साधी टाळी पण वाजवली तर त्यामध्ये कंपन तयार होते आणि तरंगामुळे आपल्याला टाळीचा आवाज येतो. ओके. मी इथे तुम्हाला आकृती दाखवली आहे. या आकृतीमध्ये दोलन दिसतंय. दोलन आपण हलवल्यानंतर त्यामधून निघणारे जे तरंग आहेत, ते तरंग एक आवाज किंवा ध्वनी निर्माण करतो. ठीक आहे. आता आपण बघूया, म्हणजे आपण बघतो की किंवा अ, आपण मागच्या इयत्तेमध्ये पण शिकलोय की ध्वनीसाठी माध्यम आवश्यक असतं. मग नेमका ध्वनी कोणकोणत्या माध्यमातून प्रसारित होतो, कोणी सांगू शकतं मला? हवा, पाणी किंवा घन पदार्थ यांमधून ध्वनी प्रसारित बरोबर. होतो. आणि बरोबर, ध्वनीला प्रवास करण्यासाठी हवा, पाणी किंवा घन पदार्थ ह्यासारखे माध्यम लागते. माध्यम नसल्यास ध्वनी ऐकू येत नाही. एक शेजारी एक तक्ता आहे. ह्या तक्त्यामध्ये ना आपल्याला वेगवेगळ्या माध्यमामध्ये ध्वनीचा वेग 25 डिग्री सेल्सिअसवर किती असू शकतो हे दिसून येतं. ठीक आहे. या तक्त्यावरून तुम्हाला काय समजतं, कोणी सांगू शकतं मला? ओके, मी सांगतो. ध्वनीचा सर, आवाज हा वायूमध्ये कमी आणि स्थायू माध्यमामध्ये जास्त दिसून येतो. ठीक आहे. आता आपण ध्वनी तरंग म्हणजे काय हे अभ्यासूया. ध्वनी तरंग म्हणजे वायू, पाण्यात किंवा ठोस पदार्थात प्रवाहित होणारे तरंग जे ध्वनीच्या उत्पादनासाठी आवश्यक असतात. तरंग किती प्रकारचे असतात, कोणी सांगू शकतं मला? दोन प्रकारचे सर. ओके. हां, ते दोन प्रकारचे ट्रान्सव्हर्स असतात. वेव्स अँड लॉंजिट्युडनल वेव्स. राईट. मराठीत त्यांना अनुतरंग व अवतरंग असे म्हणतात. आपण बघूया अनुतरंग म्हणजे काय. ठीक आहे. अनुतरंग म्हणजे असे तरंग जे ज्यांचा प्रसार तरंग ज्या प्रसाराच्या दिशेत माध्यमातील कणांचे दोलन होते, म्हणजेच कण पुढे मागे हालचाल करतात, त्यांना अनुतरंग असे म्हणतात. आणि अनुतरंग म्हणजेच लॉन्जिट्युडिनल वेव्स हे आवाज तयार करण्यासाठी किंवा ध्वनी तयार करण्यासाठी आवश्यक असतात. यांची वैशिष्ट्य म्हणजे काय? आता तुम्ही शेजारील आकृतीमध्ये बघू शकता की इथे दोलन दिसतंय. ठीक आहे. इथे दोलन दिसतंय. इकडे बघा. इथे दाबन आणि विरळण अशा क्रिया घडत आहेत. ठीक आहे. हे जे इथे ह्या ह्या ज्या मालिका तयार होतात दाबन आणि विरळणाच्या, तेच आपला ध्वनी प्रसारित करत असतात.
आपण म्हणजे उदाहरण घ्यायचं समजलं तर म्हणजे स्प्रिंग असते आपल्या पेनमधली किंवा आपण प्रत्येकाने स्प्रिंग बघितली असेल. तिला आपण प्रेस केली तर त्यांचं दाबण असं म्हणजे दाबण दिसतं आणि जर आपण नाही का त्यांना ती स्प्रिंग सोडली तर त्याचं रिफ्रॅक्शन दिसतं, आपल्याला विरळण दिसतं. म्हणजे तो एक उदाहरण झाला लॉन्जिट्युडिनल वेव्हचा. ठीक आहे. आता आपण अवतरंग म्हणजे काय ते बघूया. अवतरंग म्हणजे आता आपण लहानपणी पाण्यामध्ये किंवा तळ्यामध्ये आपण दगड मारायचो बरोबर. तेव्हा त्याची लहर कशी जाते, राऊंड म्हणजे सर्क्युलर. पण ती अप अँड डाऊन म्हणजे तिची खालीवर खालीवर अशी क्रिया होते. तर त्या तरंगाला आपण मोस्टली अवतरंग असं म्हणतो. ठीक आहे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे शिखर आणि खोड. कारण की त्या लहरीसारख्या तरंग असतात, त्याच्यामुळे त्यांना शिखर आणि खोड असा भाग येतो. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण, कोणाला काही प्रश्न शंका? नाही सर. ओके. ही जी आकृती मी दाखवतोय तुम्हाला, या आकृतीचा आपण व्यवस्थित लक्षपूर्वक निरीक्षण करा. मी तुम्हाला काही याच्याशी रिलेटेड संकल्पना विचारणार आहे किंवा माहिती सांगणार आहे. तर आपण पहिले बघूया ह्याच्यामध्ये ध्वनी तरंगाची लांबी म्हणजे काय. ध्वनी तरंगाची लांबी म्हणजे अ, तरंगाच्या दोन शिखरांमधील अंतर. ही जी आपल्याला खाली क आकृतीमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी दोन शिखरांच्या मध्ये जो अंतर दिसतोय तो अंतर म्हणजे आपली ध्वनी तरंगाची लांबी आहे. ठीक आहे. वारंवारिता म्हणजे काय? वारंवारिता म्हणजे एखाद्या तरंगाचे प्रति सेकंद होणारे कंपनांची संख्या म्हणजेच वारंवारिता. ठीक आहे. जर एका सेकंदात एखादा दोलन 100 वेळा कंपित झाला असेल तर त्या दोलनाची फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारिता ही 100 हर्ट्झ आहे असं आपण त्याला म्हणतो. आणि फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारिता हे आपण म्यू या ग्रीक अक्षराने दाखवतो. तसेच ध्वनी तरंगाची लांबी आपण लॅम्बडा ह्या ग्रीक अक्षराने दाखवतो. आता आपण बघूया आयाम म्हणजे काय. ठीक आहे. आयाम म्हणजे ध्वनी तरंगात कंपनाची जास्तीत जास्त विस्थापनाची रक्कम म्हणजे आयाम. म्हणजे इथे क आकृतीमध्ये आपण बघू शकता की इथे ए ह्या अक्षराने आयाम दाखवलेला आहे. ठीक आहे. एक सरासरी तरंग जे आपण गृहीत धरतो त्या तरंगापासून शिखरापर्यंतची जी उंची असते त्याला आपण आयाम म्हणतो. ठीक आहे. आयामाचा ध्वनीशी संबंध काय? तर जर आयाम मोठा असेल, जास्त असेल तर मोठा आवाज होतो. कमी आयाम असेल तर कमी आवाज. उदाहरणे, रेडिओचा आवाज वाढला, आवाज कमी केला किंवा आयाम. आयाम हे आपण अँप्लिट्यूड किंवा ए हे अक्षराने दाखवतो. आपण बघूयात तरंगकाल काय आहे. ठीक आहे. तरंगकाल म्हणजे ठीक आहे माध्यमातील कणांना जे प्रति सेकंदामध्ये एक सायकल किंवा एक लहर तयार करण्यासाठी जेवढा टाइम लागतो त्याला आपण तरंग तरंग काल बोलतो आणि तरंग काल आपण टी या अक्षराने डिनोट करतो. आपण बघूया ध्वनीचा वेग. ठीक आहे. ध्वनीचा वेग हा तरंगावरील संपीडन किंवा वेव्हलेंथ सारख्या एखाद्या बिंदूने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय. ध्वनीचं सूत्र काय ध्वनीच्या वेगाचं सूत्र काय असेल? म्हणजे आपल्याला आपण गणितामध्ये अभ्यासलंय. वेग काढण्याचं सूत्र काय? अंतर डिवायडेड बाय काल. ठीक आहे. तसंच आपण अंतर म्हणजे आता शिकलो तरंग लांबी आणि काल म्हणजे तरंग काल. तर ह्याला आपण व्ही इक्वल टू लॅम्बडा बाय टी असं डिनोट करतो. आणि 1/t इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी म्हणजेच आपली वारंवारिता. म्हणून आपण ध्वनीचा वेग इक्वल टू वारंवारिता इंटू तरंग लांबी असं त्याचं सूत्र गृहीत धरू शकतो. मी तुम्हाला एक उदाहरण प्रश्न विचारतो. एका ध्वनी तरंगाची जर तरंग लांबी 1.5 मीटर आहे आणि त्याची वारंवारिता 400 हर्ट्झ आहे तर त्या ध्वनीचा वेग किती असेल कोणी सांगू शकतं? हा सूत्र वापरून तुम्हाला उत्तर काढायचं आहे. सिम्पली तुम्हाला वारंवारिता आणि तरंग लांबीचे व्हॅल्यूज दिलेले आहेत.
1.5 मीटर गुणिले 400 हर्ट्झ असं करून तुम्ही ध्वनीचा वेग काढू शकता, जो की आहे 600 मीटर पर सेकंड. ठीक आहे. 500 मीटर. हा, राईट. आता आपण श्राव्य, अश्राव्य, अवश्राव्य, अश्राव्यातील ध्वनी हे बघूया. श्राव्य, अवश्राव्य आणि श्राव्यातील ध्वनी हे तीन प्रकार मानवी कानांनी ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाच्या वारंवारतेवर आधारित आहे. श्राव्य ध्वनी म्हणजे काय? श्राव्य ध्वनी म्हणजे अशी ध्वनी जी आपण कानाने ऐकू शकतो. मानवी कानाला ऐकण्याची जी मर्यादा असते त्याला आपण श्राव्य ध्वनी म्हणतो. ती आहे 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. ओके. उदाहरण म्हणजे बोलण्याचा आवाज, संगीत, पक्ष्यांचे आवाज, राईट. अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय? अवश्राव्य ध्वनी म्हणजे 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीस आपण अवश्राव्य ध्वनी म्हणतो. ठीक आहे. दोलकाचा कंपन किंवा भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची जी कंपने होतात ती 20 हर्ट्झ पेक्षा कमी असतात. ठीक आहे. त्यामुळे ते आपल्याला अवश्राव्य असतात. पण काही प्राणी असतात, कुत्रं वगैरे, त्यांना ते आवाज त्यांच्या विशेष क्षमतेमुळे ऐकू येतात. ठीक आहे. श्राव्यातीत ध्वनी म्हणजे काय? श्राव्यातीत ध्वनी म्हणजे 20 हर्ट्झ पेक्षा वारंवारतेच्या अधिक ध्वनीला श्राव्यातीत ध्वनी असे म्हणतात. ठीक आहे. आपण आता बघूया श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग. कोणी सांगू शकतं श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग काय काय असतात? सोनार सर. ओके, राईट. तर जहाजामध्ये संपर्क साधण्यासाठी आपण समुद्रात एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संदेश पोहोचवण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग करतो. दुधातील जीवाणू नष्ट करण्यासाठी करतो. हृदयाचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे आपण इकोकार्डिओग्राफी किंवा मग सोनोग्राफी याच्यामध्ये पण श्राव्यता ध्वनीचा आपण वापर करतो. धातूमधील तडे व भेगा शोधून काढण्यासाठी पण श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता एक ध्वनी चित्रफित दाखवणार आहे, ज्यामध्ये ना श्राव्यतीत ध्वनी आणि परावर्तनचं आधार घेऊन सोनार तंत्रज्ञानाद्वारे जहाजी जी पाण्याची खोली, हिमनग किंवा खडक किंवा मग पाणबुडी यांचा शोध लावतात. तर ते आपण आता बघूया. ठीक आहे. दोस्तों आपने सोनार के बारे में तो सुना होगा, लेकिन क्या आप जानते हैं इस सिस्टम को लिफ्ट के अलावा कुछ पैरासाइट्स या एयर करते हैं। तो मेनली इस सिस्टम को पानी में यानी समुद्र के अंदर यूज किया जाता है, जिसकी मदद से समुद्र में होने वाली किसी भी हलचल पर नजर रखी जाती है। फिर चाहे वो समुद्र की सबसे गहरी जगह मरियाना ट्रेंच हो या दुश्मन की घुसपैठ करती कोई शिप या मरीन या फिर समुद्र में मौजूद कोई भी चीज, इसकी मदद से समुद्र के हर जगह पर नजर रखी जाती है। यहाँ तक कि इसकी 4 पॉइंट यानी 4 लोकेशन से ही पूरे ओशियन के 80% हिस्से को कवर किया जा सकता है। सिस्टम काम करता है साउंड नेविगेशन एंड रेंज पर, जिसकी मदद से साउंड पानी में छोड़ा जाता है और फिर जब वो किसी ऑब्जेक्ट से टकराकर वापस आती है तो उसकी दूरी और शेप का पता लगाया जाता है। इसी सर सिस्टम व्हिडिओ को दिसत नाहीये. अगर हवा में उड़ते सॉरी, काय म्हणतो मंगेश? व्हिडिओ दिसत नाहीये. व्हिडिओ दिसत नाहीये. सर्वांना हा प्रॉब्लेम फेस होतोय का? सर शेअरिंग मध्ये हो जावर सर, करा पण रेकॉर्डिंगच्या कंटिन्यू. शेजारी शेअर मध्ये जाऊन तिथून तुम्ही व्हिडिओ ऑन करू शकता तिथं. ओके. समय करता है किसी भी चीज से टकराने से बचने। आला सर. दोस्तों आपने सोनार के बारे में तो सुना होगा, लेकिन क्या आप जानते हैं इस सिस्टम को टाइम संपलेला आहे सर. पैरासाइट्स या रेयर वेट वेट वेट. करते हैं। ओके, सिस्टम को पानी में यानी ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जसे ह्या दोन्ही चित्रफितात बघितलं की कसं सोनार सिस्टम वापरून जहाज एकमेकांना संपर्क किंवा मग समुद्रातील पाण्याची खोली वगैरे तपासतात, हे आता आपण बघितलं. आता आतापर्यंत आपण शिकलोय ध्वनी म्हणजे कंपनाने निर्माण होणारा तरंग. ध्वनी तरंग संकोचन, विरळण किंवा मग ध्वनीला माध्यम लागते. श्राव्यातीत, अश्राव्यातीत ध्वनी. ठीक आहे. तर मग मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. ध्वनीचे प्रसारण कशात म्हणजे डॅश डॅश मधून होत नाही हे हे विधान पूर्ण करा. व्हॅक्यूम सर. ओके, करेक्ट. आणि दुसरं आहे समुद्रात बुडालेले एखादे जहाज मोठी वस्तू शोधण्यासाठी
डॅश डॅश तंत्रज्ञान वापरले जाते? उत्तर आहे सोनार. सांगू ठीक सर? आहे. सोनार तो. ओके, ठीक आहे. अं, वटवाघुळे अंधारात अचूकपणे उडू शकतात ह्याचे कारण कोणी सांगू शकतं मला? वटवाघूळ सांगू सर? निर्माण करतात, ध्वनी निर्माण करतात, त्यामुळे ते व्यवस्थित उडू शकतात. बरोबर. वटवाघुळे हे अल्ट्रासोनिक अच्छा साऊंड तयार करतात आणि तो आवाज कुठल्याही सॉलिड वस्तूला परावर्तित होऊन त्यांना ते कळतं की कुठे काय अडथळा आहे आणि म्हणजे त्या शास्त्रीय कारणावर ते अंधारात अचूकपणे उडू शकतात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज एक स्वाध्याय देत आहे. हा प्रश्न तुम्ही नोंदवून घ्या आणि या प्रश्नाला तुम्हाला उत्तर सोडवायचं आहे, या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. आपण ध्वनीचा वेग काढायला शिकलोय, त्याच्याच बेसवर हा प्रश्न आहे. ठीक आहे. ओके. तर आज आपण आपला पाठ इथे संपूया आणि पुढे नंतर आपण पुढचा पाठ घेऊया. ओके. अटेंडन्स. ओके. ओके. सो हा स्क्रीन रेकॉर्डिंग अटेंडन्स. स्टॉप करा. येस, स्क्रीन रेकॉर्डिंग स्टॉप करा. अटेंडन्स घ्या, ओके मॅम. स्क्रीनशॉट घ्या आणि मग